तर मित्रांनो, असं कधी तुमच्यासोबत झालंय का, तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलत आहात आणि त्या व्यक्तीच्या बोलण्यातून किंवा फक्त बोलण्यातूनच आपली विकेट पडत आहे किंवा आपण त्या व्यक्तीच्या बोलण्याच्याच प्रेमात जास्त पडत आहे, त्या व्यक्तीपेक्षा त्याच्या बोलण्याच्या प्रेमात जास्त पडत आहे आपण, किंवा तो व्यक्ती बोलूनच आपल्याला आकर्षित प्रभावित करतो आहे त्याच्या शब्दांतूनच. तर चला, असं कधी जर तुमच्यासोबत झालं असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्रत्येक वेळी आपण नवीन नवीन व्यक्तींना भेटत जातो. काही माणसांच्या बोलण्यातून आपण आकर्षित होतो किंवा काही माणसांच्या बोलण्यातूनच आपण त्यांच्या बोलण्याच्याच प्रेमात पडतो त्यांच्या आधी, किंवा काही माणसं अशी बोलतात किंवा त्यांच्या बोलण्यातून आपण एकदम प्रभावित होऊन जातो, आपला माइंड फ्रेश रिफ्रेश मूड होतो. तर अशाच प्रकारचं काही मी तुम्हाला सांगणार आहे. जे काही 2-4 मुद्दे आहेत ते तुम्ही ऐका. तर पहिला मुद्दा आहे हळू आवाजात बोलणे. जर तुम्ही मार्केटिंग करत असाल किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल किंवा तुम्ही एखादी वस्तू विकायला गेले असेल किंवा, तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की माणसाच्या बोलण्याचा प्रभाव. माणसाच्या बोलण्याचा प्रभाव जर समोरच्या व्यक्तीवर जितका पडेल, तर पडला तर ती व्यक्ती माती सुद्धा सोन्याच्या भावात विकू शकते असं आपण ऐकलं आहे. फक्त तोंड गोड पाहिजे. तर तीच इथे पद्धत वापरायची आहे आपल्याला, हळू आवाजात बोलणे. पहिला मुद्दा, हळू आवाजात बोलणे म्हणजे नेमकं काय करायचं, एकदम हळू आवाजात पण नाही बोलायचं की समोरच्याला ते आपलं बोलणं ऐकू गेलं नाही पाहिजे, किंवा एकदम मोठ्या आवाजात पण नाही बोललं पाहिजे की ज्या पद्धतीने समोरच्याला वाटलं पाहिजे अरे हा तर खवळून बोलते, असंही काय झालं नाही पाहिजे. तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे हळू आवाजात बोलणे म्हणजे एकदम सावकाश बोला आणि समोरच्याला कळेल या भाषेत बोला. दुसरा मुद्दा म्हणजे समोरच्या व्यक्तीला बोलण्यासाठी वेळ देणे. जर आपण दोन व्यक्ती जर बोलत असेल किंवा ती समोरची व्यक्ती फक्त ऐकूनच घेत असेल, फक्त आपणच बोलत असेल, तर समोरच्या व्यक्तीला देखील आपण बोलण्यासाठी वेळ दिला पाहिजे किंवा तिचं बोलणं आपणही ऐकून घेतलं पाहिजे. तर त्या समोरच्या व्यक्तीला असं वाटतं अरे आपला रिस्पेक्ट पण देतात, तर रिस्पेक्ट घ्या आणि रिस्पेक्ट द्या. तर अशा पद्धतीने असतं की समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे ते पण ऐकून घेऊन आपण त्या पद्धतीने त्यांच्याशी बोलू शकतो. ही एक महत्त्वाची ट्रिक आहे. समोरच्या व्यक्तीला पण बोलायला वेळ द्या, कारण की तिच्या मनात काय आहे ते सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे, तितकंच महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे नजरेला नजर मिळवून बोलणे. नजरेला नजर मिळवून बोलणे म्हणजे एकदम डोळ्यात डोळे घालून बोलणे असाही मुद्दा नाहीये, किंवा डोळ्यात डोळे घालून प्रेमात पडसाल असंही नाहीये. तर डोळ्यात डोळे घालून बोलणे म्हणजे कसं की समोरासमोर बघून बोलणे. जर आपण बोलताना इकडे तिकडे किंवा असं आजूबाजूला बघून जर बोलत असेल ह्याच्या त्याच्याकडे, तर काय होतं की त्या व्यक्तीला वाटते अरे हे तर काही इकडे तिकडे बघून बोलते, म्हणजे ह्याच्या बोलण्यात काही हेच नाहीये नाही का, तथ्यच नाही ह्याच्या बोलण्यात. तर आपण ज्या पद्धतीने बोलतोय, ज्या कॉन्फिडन्सने बोलतोय, त्या व्यक्तीला सुद्धा आपला कॉन्फिडन्स दिसला पाहिजे. समोरासमोर नजरेला नजर देऊन बोलणे, हा झाला तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा म्हणजे बोलताना प्रत्येक वेळी आपल्या चेहऱ्यावर गोड स्माइल पाहिजे, एकदम थोडंसं स्मित हास्य बोलताना. जर आपण बोलता बोलता जर समोरची व्यक्ती बोलत असेल आधीमध्ये थोडंसं आपण थोडीशी स्माइल दिली, तर ती व्यक्ती सुद्धा आपल्या बोलण्यातून प्रभावित होते किंवा आनंदी होते किंवा ती आपल्याला लाईक करायला सुरुवात करते. तर अशाच नवीन टिप्ससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर नक्की सांगा तुम्हाला हे मुद्दे कसे वाटले. असेच नवीन नवीन मुद्द्यांसाठी किंवा नवीन नवीन आयडियाज मी तुम्हाला देत आहे. तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.